हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड लेक्चर नंबर 17 आणि त्यामध्ये आज आपण शिकणार आहोत नॉमनक्लेचर ऑफ हॅलोअरीन्स. लक्ष द्या, आपण दिलाय हेडिंग हॅलोअरीन्स. आता हॅलोअरीन्स म्हणजे काय तर ज्या कंपाऊंडमध्ये हॅलोजन वन और मोर हॅलोजन ॲटम आर डायरेक्टली अटॅच टू कार्बन ऑफ द बेन्झीन रिंग आहे त्यांना हॅलोअरीन्स असं म्हटलं जातं. दे आर द कंपाउंड इन विच one or more halogen atoms are directly attached to carbon of the benzene ring. They are called as haloarenes. Definition दिली आहे बघा. In this one or more halogen atoms directly attached to carbon of the benzene ring. Haloarenes are classified as monohaloarene ज्यामध्ये one halogen atom is directly attached to carbon of the benzene ring. Dihaloarene, two halogen atoms directly attached to carbon of the benzene ring. Trihaloarene, three halogen atom directly attached to carbon of the benzene ring. And polyhaloarene, more than three halogen atoms are directly attached to carbon of the benzene ring. They are called as polyhaloarene. म्हणजे हॅलोअरीन्स आर क्लासिफाइड इनटू 4 टाइप: मोनोहॅलोअरीन, डायहॅलोअरीन, ट्रायहॅलोअरीन अँड पॉलीहॅलोअरीन. आता मोनोहॅलोअरीनचं हे उदाहरण दिलं आहे बघा. आपण काय नाव येईल त्याचं? क्लोरोबेन्झीन. Clचा क्लोरो आणि बेन्झीन समोर लिहिलं आहे क्लोरोबेन्झीन. इथे दोन ब्रोमीन हे ऑर्थो पोझिशनला एकमेकाच्या 1-2 पोझिशनला आहे. मग याचं नाव काय देणार? ऑर्थो डायब्रोमोबेन्झीन किंवा 1-2 डायब्रोमोबेन्झीन. याचं नाव लिहिलेलं नाही, आपल्याला तयार करता येईल. इथे आयोडीन त्याच्या मेट्या पोझिशनला आयोडीन आहे. मग काय सांगाल? मेट्या डाय आयोडोबेन्झीन किंवा 1,3 डाय आयोडोबेन्झीन. बरोबर आहे? मेट्या डाय आयोडोबेन्झीन किंवा 1,3 डाय आयोडोबेन्झीन. पुढे घेतलेला आहे हा 3 हॅलोजन ॲटम्स आहेत बघा. लोएस्ट पॉसिबल, सम ऑफ द लोकन्स मस्ट बी लोएस्ट. 1, 2, 3, 4 म्हणजे पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्याला आहे. मग 1, 2, 4 ट्रायक्लोरोबेन्झीन. इथे बघा, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा, 1, 3 आणि 5ला आहे. आणि सिमेट्रिकल अरेंजमेंट दिसते आपल्याला. तर याला कॉमन नेम सिस्टीममध्ये काय म्हणता येईल? सिमेट्रिकल ट्रायक्लोरोबेन्झीन. काय म्हटलंय? सिमेट्रिकल ट्रायक्लोरोबेन्झीन किंवा 1,3,5 ट्रायक्लोरोबेन्झीन हे सुद्धा याला नाव दिल्या जाऊ शकणार आहे. आणि हा एक घेतला आपण पॉलीहॅलोअरीनचं उदाहरण म्हणून. इथे 1, 2, 3, 4 हॅलोजन ॲटम्स आपण इथे दाखवलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 1, 2, 3 आणि 5 पोझिशनला आहे. मग 1, 2, 3, 5 टेट्राक्लोरोबेन्झीन. दिस इज अबाउट द सिंपल नॉमनक्लेचर ऑफ हॅलोअरीन. नाउ अबाउट द नॉमनक्लेचर ऑफ डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन which are also called as dihalides. काय सांगता येईल डायहॅलाइड्स विषयी? बघा, अल्केन घेतला, जनरल फॉर्म्युला CnH2n+2. या अल्केनमधनं 2 हायड्रोजन ॲटम आपण रिमूव्ह केले आणि त्याच्याऐवजी 2 हॅलोजन ॲटम्स जर का आपण तिथे ठेवले तर जो कंपाऊंड मिळेल तो असेल डायहॅलाइड. Dihalides are the compound which can be obtained when 2 hydrogen atoms of alkane are replaced by 2 halogen atom. काय सांगितलं बघा? When 2 hydrogen atoms of alkane are replaced by 2 halogen atom, then the obtained compound is called as dihalide or dihalogen derivative of alkane with a general formula CnH2nX2. काय झालं? अल्केनचा CnH2n+2 होता. यातले 2 हायड्रोजन काढले, 2 हॅलोजन ठेवले, त्यामुळे CnH2nX2 असा याचा जनरल फॉर्म्युला आल्याचं दिसेल. आता डायहॅलाइडचं जे क्लासिफिकेशन आहे ते 2 प्रकारांमध्ये केलं जातं: व्हिसिनल डायहॅलाइड अँड जेमिनल डायहॅलाइड. Vicinal dihalide is also called as alkylene dihalide, while geminal dihalide is called as alkylidine dihalide. Now, what is vicinal dihalide? They are the dihalide in which 2 halogen atoms are attached to adjacent carbon atom. Example बघा, या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल CH2Cl
परत घेतला CH2Cl. आता इथे काय दिसतंय, 2 हॅलोजन ॲटम्स आर अटॅच टू ॲडजेसंट कार्बन ॲटम, म्हणजे हा आहे व्हिसिनल डायहॅलाइड. अल्किलीन डायहॅलाइड या पद्धतीने याचं कॉमन नेम तयार करता येईल. 2 कार्बनचा अल्किलीन काय होईल सांगा, इथिलीन, आणि 2 क्लोरीन आहे म्हणून डायक्लोराइड. तर याचं नाव तुम्हाला लिहिता येईल इथिलीन, इथिलीन डायक्लोराइड, हे याचं असेल कॉमन नेम. आणि IUPAC नेम जे आहे या डायहॅलाइडचं डायहॅलो अल्केन असं केलं जात असतं. हे IUPAC नेम आहे डायहॅलो अल्केन. चला याला डायहॅलो अल्केन या भाषेमध्ये बसू आपण. 2 कार्बनचा अल्केन इथेन, 2 क्लोरीन आहे म्हणून डायक्लोरो, एक पहिल्या कार्बनला आहे एक दुसऱ्या कार्बनला आहे म्हणून याचं नाव देता येईल 1,2 डायक्लोरो इथेन, 1,2 डायक्लोरो इथेन. हे वरचं जे आहे हे कॉमन नेम आणि हे आहे IUPAC नेम. चला अजून एक एक्झाम्पल व्हिसिनल डायहॅलाइडचं आपल्याला घेता येईल. 3 कार्बनचा घेऊ आपण आता, CH3 CHCl CH2Cl या पद्धतीने आपण घेतलेला आहे. अल्किलीन डायहॅलाइड हे त्याचं कॉमन नेम आपल्याला तयार करता येईल. 3 कार्बनचा अल्किलीन प्रोपिलीन, प्रोपिलीन, आणि 2 क्लोरीन आहे म्हणून डायक्लोराइड असं त्याचं नाव झालं, प्रोपिलीन डायक्लोराइड. IUPAC नेम डायहॅलो अल्केन या पद्धतीने तयार करा. 3 कार्बनचा अल्केन कोण होईल, प्रोपेन, 2 क्लोरीन आहे म्हणून डायक्लोरो, आणि 2 क्लोरीन लोएस्ट पॉसिबल पोझिशनला म्हणजे पहिल्या दुसऱ्याला आहे म्हणून नाव होईल 1,2 डायक्लोरो प्रोपेन, 1,2 डायक्लोरो प्रोपेन. चला कोणता बघितला आपण, व्हिसिनल डायहॅलाइड. कॉमन नेम सिस्टीम मधलं नाव अल्किलीन डायहॅलाइड, IUPAC सिस्टीम मधलं नाव डायहॅलो अल्केन. डेफिनेशन, 2 हॅलोजन ॲटम्स अटॅच टू ॲडजेसंट कार्बन ॲटम, 2 हॅलोजन शेजारच्या कार्बनला अटॅच असतील. 2 उदाहरणं आपण या ठिकाणी घेतले आहे. पहिला होता इथिलीन डायक्लोराइड किंवा 1,2 डायक्लोरो इथेन, दुसरा होता प्रोपिलीन डायक्लोराइड किंवा 1,2 डायक्लोरो प्रोपेन. आता दुसऱ्या प्रकाराकडे लक्ष द्या, जेमिनल डायहॅलाइड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्किलिडीन डायहॅलाइड. हे त्याचं कॉमन नेम सिस्टीम मधलं नाव तयार करण्याचं पद्धती आहे आणि याचा IUPAC नेम सुद्धा डायहॅलो अल्केन असणार आहे. पण जेमिनल डायहॅलाइड म्हणजे काय, दे आर द डायहॅलाइड इन विच 2 हॅलोजन ॲटम्स आर अटॅच टू सेम कार्बन ॲटम. ज्या वेळेला दोन्ही हॅलोजन ॲटम हे एकाच कार्बनला अटॅच असतील तेव्हा त्याला जेमिनल डायहॅलाइड असं म्हणता येईल. उदाहरण घेऊ आपण, CH3 CHCl both the halogen atoms are attached to same carbon atom, that's why it is the example of geminal dihalide. चला या जेमिनल डायहॅलाइडचं याचं नाव तयार करू आपण. कॉमन नेम सिस्टीम मधलं जनरल नाव काय आहे, अल्किलिडीन डायहॅलाइड. मग 2 कार्बनचा अल्किलिडीन इथिलिडीन, इथिलिडीन डायक्लोराइड असं याचं कॉमन नेम होईल बघा. आणि IUPAC नेम जर का करायचं असेल तर हा पहिला हा दुसरा कार्बन 1,1 डायक्लोरो इथेन, 1,1 कारण दोन्हीही एकाच कार्बनला आहे, 1,1 डायक्लोरो इथेन. हा झाला तुमचा जेमिनल डायहॅलाइड. मी अजून 2 एक्झाम्पल तुमच्यासमोर जेमिनल डायहॅलाइडचे मांडणार आहे. CH3 CH2 CHCl हा एक, आणि दुसरा CH3 CCl CH3. बघा हे दोन्हीही जेमिनल डायहॅलाइड आहे. का बरं यांना जेमिनल डायहॅलाइड म्हणता येईल, कारण यामध्ये एकाच कार्बनला दोन्ही हॅलोजन आहे म्हणजे जेमिनल आहे. इथे सुद्धा एकाच कार्बनला दोन्ही हॅलोजन आहे म्हणजे जेमिनल आहे. चला यांचं नाव तयार करू आपण. मग याचं जर का नाव तयार करायचं झालं कॉमन नेम सिस्टीम मधलं तर अल्किलिडीन डायहॅलाइड या पद्धतीने आपण करत असतो. मग 3 कार्बनचा अल्किलिडीन प्रोपिलिडीन आणि 2 क्लोरीन आहे म्हणून डायक्लोराइड. मग याचं नाव सध्यापुरतं होतं प्रोपिलिडीन डायक्लोराइड. चला याचं
नाव तयार करू. 3 कार्बनचा आहे म्हणून प्रोपिलिडिन आणि 2 क्लोरीन आहे म्हणून डायक्लोराइड. मग याचं पण नाव प्रोपिलिडिन डायक्लोराइड होत आहे. हा पण प्रोपिलिडिन डायक्लोराइड, हा पण प्रोपिलिडिन डायक्लोराइड, पण दोघांचं स्ट्रक्चर तर वेगळं दिसतंय. म्हणजे दोघांनाही प्रोपिलिडिन डायक्लोराइड नुसतं म्हणून चालणार नाही, त्यामध्ये अजून काहीतरी आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. काय विचार वेगळा असेल? या ठिकाणी हे जे 2 हॅलोजन ॲटम्स आहे दे आर अटॅच टू टर्मिनल कार्बन ॲटम, शेवटच्या कार्बनला आहे आणि म्हणून याला टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड किंवा एन जेमिनल डायहॅलाइड असं म्हटलं जातं. मग याच्या नावाच्या सुरुवातीला एन शब्द प्रयोग टाकला जातो. म्हणजे जे आतापर्यंत मी म्हणत होतो प्रोपिलिडिन डायक्लोराइड त्याच्याऐवजी याला आपण म्हणू एन प्रोपिलिडिन, एन प्रोपिलिडिन डायक्लोराइड. काय नाव झालं याचं? एन प्रोपिलिडिन डायक्लोराइड. आणि हा जो आहे हिअर 2 हॅलोजन ॲटम्स आर अटॅच टू सेम कार्बन ॲटम अँड धिस कार्बन इज नॉन टर्मिनल. तो शेवटचा नाही आहे, मधला कुठला तरी आहे. म्हणजे हा नॉन टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड आहे. त्याला आयसो जेमिनल डायहॅलाइड म्हणतात. त्याच्या नावाच्या सुरुवातीला आयसो शब्द वापरायचा. मग याला नुसतं प्रोपिलिडिन डायक्लोराइड म्हणण्याच्या ऐवजी आता आपण म्हणू आयसोप्रोपिलिडिन, आयसोप्रोपिलिडिन डायक्लोराइड असं याचं नाव झाल्याचं आपल्याला दिसेल. बघा, म्हणजे जेमिनल डायहॅलाइड याला कॉमन नेम सिस्टीम मधलं जनरल नाव काय आहे? अल्किलिडिन डायहॅलाइड. IUPAC सिस्टीम मधलं नाव काय आहे? डायहॅलो अल्केन. याची डेफिनेशन काय आहे? 2 हॅलोजन ॲटम्स अटॅच टू सेम कार्बन ॲटम. याचे किती प्रकार पडतात? 2. एक एन जेमिनल डायहॅलाइड, दुसरा आयसो जेमिनल डायहॅलाइड. एन जेमिनल डायहॅलाइडलाच काय म्हटलं जातं? टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड. यामध्ये 2 हॅलोजन ॲटम्स अटॅच टू सेम कार्बन ॲटम and that carbon is terminal carbon atom. That's why N geminal dihalide. इथे सुद्धा दोन्ही हॅलोजन एकाच कार्बनला अटॅच आहे, पण हा कार्बन नॉन टर्मिनल आहे म्हणून त्याला आयसो जेमिनल डायहॅलाइड किंवा नॉन टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड म्हणतात. याचा आणि याचं दोघांचं एक कॉमन नेम तयार केलं आपण. 3 कार्बनचा अल्किलिडिन प्रोपिलिडिन, 2 क्लोरीन आहेत म्हणून डायक्लोराइड आणि शेवटच्या कार्बनला आहे म्हणून N. पूर्ण नाव झालं N प्रोपिलिडिन डायक्लोराइड. याच्यामध्ये सुद्धा 3 कार्बन आहे प्रोपिलिडिन, 2 क्लोरीन आहे डायक्लोराइड. नॉन टर्मिनल कार्बनला 2 क्लोरीन आहे म्हणून आयसोप्रोपिलिडिन डायक्लोराइड. चला IUPAC नेम तयार करू आपण. काय होईल IUPAC नेम? पहिल्या कार्बनला दोन्हीही क्लोरीन आहे म्हणजे याचं नाव होईल 1,1 डायक्लोरोप्रोपेन. काय? 1,1 डायक्लोरोप्रोपेन असं याचं नाव आल्याचं आपल्याला दिसेल. हा आहे 1,1 डायक्लोरोप्रोपेन. मग हा काय होईल? 2,2 डायक्लोरोप्रोपेन, कारण दुसऱ्या कार्बनला 2 क्लोरीन आहे. 2,2 डायक्लोरोप्रोपेन असं याचं नाव आल्याचं आपल्याला दिसून येईल. जेमिनल डायहॅलाइडचे 2 प्रकार आपण या ठिकाणी लक्षात घेतले, एन जेमिनल डायहॅलाइड आणि दुसरा आयसो जेमिनल डायहॅलाइड. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, एक उदाहरण आपल्याला घेता येईल. CH2Cl2 याचं IUPAC नेम होईल 1,1 डायक्लोरोमिथेन, 1,1 डायक्लोरोमिथेन. आणि इथे एकाच कार्बनला दोन्ही हॅलोजन ॲटम्स अटॅच आहे तरी सुद्धा याला अल्किलिडिन डायहॅलाइड या पद्धतीने नाव न देता अल्किलिन डायहॅलाइड या पद्धतीने नाव दिल्या जातं. ही एक्सेप्शनल केस म्हणून घ्या. याचं नाव आहे मिथिलिन डायक्लोराइड. काय नाव द्यायला? मिथिलिन डायक्लोराइड असं आपण याला नाव देऊ शकतो. तर दिस इज द एक्सेप्शनल केस वी कॅन से. हे एक्सेप्शनल केस आहे. एक उदाहरण तुमच्यासमोर अजून मांडतो, म्हणजेच डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचं नॉमनक्लेचर पूर्ण होतं. एक वेगळंच एक्झाम्पल घेऊ आपण जे व्हिसिनल किंवा जेमिनलमध्ये येणार नाही. बघा, CH2Cl, CH2Cl याला कॉमन नेम नाही करता येणार, पण याचा IUPAC नेम तुम्ही सहजपणे सांगू शकता. डायहॅलो अल्केन या भाषेमध्ये पहिल्या कार्बनला 1 क्लोरीन, तिसऱ्या कार्बनला 1 क्लोरीन. मग याला काय म्हणणार तुम्ही? 1,3 डायक्लोरोप्रोपेन. हा जो आहे ना हा व्हिसिनल आहे ना हा जेमिनल आहे. व्हिसिनलमध्ये हॅलोजन ॲटम अटॅच टू ॲडजेसंट पाहिजे, जेमिनलमध्ये हॅलोजन ॲटम अटॅच टू सेम पाहिजे. इथे ना
ॲडजेसंट आहे ना सेम आहे, हे एक वेगळं एक्झाम्पल आहे जे या क्लासिफिकेशनमध्ये घेतलं जात नाही, पण त्याचं कॉमन नेम जरी नाही पण IUPAC नेम आपल्याकडे आहे आणि याचा IUPAC नेम आहे 1,3-डायक्लोरोप्रोपेन. काय आहे? 1,3-डायक्लोरोप्रोपेन. दिस इज अबाउट दी नॉमनक्लेचर ऑफ डायहॅलाइड. डायहॅलाइडचं नॉमनक्लेचर दिलं आहे. थोडक्यात काय? व्हिसिनल डायहॅलाइड, अल्किलिन डायहॅलाइड, 2 हॅलोजन ॲटम अटॅच टू ॲडजेसंट कार्बन ॲटम. IUPAC नेम डायहॅलोअल्केन. जेमिनल डायहॅलाइड, अल्किलिडिन डायहॅलाइड. IUPAC नेम डायहॅलोअल्केन. 2 हॅलोजन ॲटम्स अटॅच टू सेम कार्बन ॲटम. याचे 2 प्रकार, एन जेमिनल डायहॅलाइड, टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड. 2 हॅलोजन ॲटम अटॅच टू सेम कार्बन ॲटम विच इज टर्मिनल कार्बन atom. Here 2 halogen atom attached to same carbon atom, but it is non-terminal carbon atom. This is the nomenclature of dihalide. Now about nomenclature of trihalides, that is trihalogen derivative of alkane. Alkane मधून 3 हायड्रोजन ॲटम्स आपण काढले आणि 3 हॅलोजन ॲटम्स जर का आपण ठेवले तर आपल्याला ट्रायहॅलाइड हा मिळत असतो. When 3 hydrogen atom of alkane are replaced by 3 halogen atom, then we get trihalide. अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. यातनं आता 3 हायड्रोजन काढायचे आहे म्हणजे तो झाला CnH2n-1 आणि 3 हॅलोजन ठेवायचे आहे म्हणजे ट्रायहॅलाइडचा जनरल फॉर्म्युला CnH2n-1x3 असा हा ट्रायहॅलाइडचा जनरल फॉर्म्युला झाल्याचं दिसेल. समजा आपण अल्केनचं पहिलं उदाहरण घेतलं मिथेन CH4. यातनं 3 हायड्रोजन काढून 3 हॅलोजन ॲटम जर का आपण ठेवले तर CH4 चा काय होईल? CHX3. कारण 3 हायड्रोजन गेले आणि 3 हॅलोजन ॲटम्स आलेले आहे तर हा जो CHX3 आपल्याला मिळालेला आहे दॅट इज कॉल्ड ॲज हॅलोफॉर्म. त्याला काय म्हटलं जातं? हॅलोफॉर्म असं म्हणतात. मग व्हॉट आर हॅलोफॉर्म? व्हेन 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ मिथेन आर रिप्लेस्ड बाय 3 हॅलोजन ॲटम देन वी गेट हॅलोफॉर्म विथ अ जनरल फॉर्म्युला CHX3. आता X च्या ऐवजी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ठेवून बघा. CHX3 च्या ऐवजी CHCl3. नाव आहे क्लोरोफॉर्म किंवा ट्रायक्लोरोमिथेन. CHBr3 ब्रोमोफॉर्म किंवा ट्रायब्रोमोमिथेन. CHI3 आयोडोफॉर्म किंवा ट्रायआयोडोमिथेन. दोन्ही डेफिनेशन बघा. व्हेन 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अल्केन आर रिप्लेस्ड बाय 3 हॅलोजन ॲटम देन वी गेट ट्रायहॅलाइड. व्हेन 3 हायड्रोजन ॲटम of methane specially are replaced by 3 halogen atom then obtained trihalide is called as haloform and the popular examples are CHCl3 chloroform, CHBr3 bromoform and CHI3 iodoform. One more nomenclature we have to see in short, that is tetrahalide. When 4 hydrogen atoms of alkane are replaced by 4 halogen atom then the obtained compound is called as टेट्राहॅलाइड. अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. यातनं 4 मायनस करा हायड्रोजनची संख्या म्हणजे होईल CnH2n-2x4. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ टेट्राहॅलाइड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ टेट्राहॅलाइड इज CCl4. कार्बन टेट्राक्लोराइड हे त्याला नाव देता येईल किंवा टेट्राक्लोरोमिथेन म्हणता येईल किंवा त्याला पायरीन असं देखील नाव दिलं जाऊ शकतं. तर दिस इज अबाउट द नॉमनक्लेचर ऑफ टेट्राहॅलाइड. या पूर्ण लेक्चरमध्ये आपण कोणाकोणाचं नॉमनक्लेचर लक्षामध्ये घेतलं तर हॅलोअरिन्सचं, डायहॅलाइडचं, ट्रायहॅलाइडचं आणि टेट्राहॅलाइडचं नॉमनक्लेचर आपण बघितलं आहे. हे सगळे नॉमनक्लेचर व्यवस्थित लिहून बघा, वारंवार वाचा. काही डिफिकल्टी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून ती सॉल्व केल्या जाऊ शकेल. थँक्यू.